नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. गंगापूर नगरपालिका निवडणुका अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्या असताना शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुकीदरम्यान कोणतीही अनावश्यक घटना घडू नये म्हणून व्यापक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती गंगापूर पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच शहरभर गस्त वाढवण्यात आली असून निगराणी अधिक मजबूत करण्यात आली आहे. महत्त्वाच्या विशेष पथके कामावर लागली असून मतदारांनी कुठल्याही प्रकारच्या दडपणाविना निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन राठोड यांनी नागरिकांना केलंय. निवडणूक काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह, चिथावणीखोर किंवा दिशाभूल करणारे पोस्ट केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिलाय. अशा पोस्टवर सतत लक्ष ठेवण्यासाठी सायबर कशाद्वारे लक्ष ठेवून कार्यरत आहे अशी माहितीही त्यांनी दिली. शांत, सुरळीत आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी गंगापूर पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याचं पोलीस निरीक्षक राठोड यांनी स्पष्ट केलंय. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर काय काय उपाययोजना केलेल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने? 2025 मध्ये आगामी आता होणाऱ्या नगर परिषद गंगापूरच्या निवडणुकीमध्ये 4 तारखेपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. 2/11/2025 म्हणजे 2 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 3 नोव्हेंबर रोजी मोजणी होणार आहे. तर त्या अनुषंगाने शहरामध्ये विविध ठिकाणी पेट्रोलिंग वगैरे सुरू आहे. अवैध धंद्यावर कारवाया चालू आहेत. लोकांमध्ये जनजागृती करत आहोत. निवडणूक ही भयमुक्त आणि निष्पक्षपणे व्हावी याच्यासाठी पोलीस प्रशासन सदैव प्रयत्न करत आहेत. त्याकरिता गंगापूर शहरामध्ये पोलीस बळ दाखवण्यासाठी किंवा पोलीस यांचं प्रेझेन्स दाखवण्यासाठी शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आले आहे. त्यामधून नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कुठल्याही नागरिकांनी कुठल्याही प्रकारे आमिषाला बळी न जाता, न घाबरता भयमुक्त आणि निष्पक्ष मतदान करावं याच्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे. एकंदरीत निवडणुकीच्या दिवशी पूर्ण गंगापूर शहरामध्ये एक SDPSR PI1 आणि इतर 10 अधिकारी असे एकूण 12 अधिकारी, 92 पोलीस कर्मचारी आणि 65 होमगार्ड्स, त्याचबरोबर IRBचे 2 सेक्शन्स एवढा मोठा फौजफाटा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि संपूर्ण प्रयत्न करत आहोत की भयमुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होण्यामध्ये. महिला पोलीस आहेत, महिला पेट्रोलिंग पण आहेत. पेट्रोलिंग प्रत्येक व्हॅनमध्ये महिला सुद्धा आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही सतर्क आहोत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या आमच्या ब्रीद वाक्याप्रमाणे आम्ही सर्व सज्जनांना, सगळ्या नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस बळ हे सक्षम आहे. त्याचबरोबर खलनिग्रहणाय म्हणजेच जे वाईट प्रवृत्तीची वृत्ती आहे त्या वृत्तीच्या लोकांना योग्य त्यावेळी योग्य ते कायदेशीर कारवाई करून कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आणि सक्षम आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारे वाईट प्रवृत्तीची किंवा इतर व्हिडिओज व्हायरल करू नयेत. त्यांच्यावर सुद्धा सायबर कक्षाद्वारे लक्ष ठेवून आहोत आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सूर्यवार्ता न्यूज, प्रकाश सातपुते, छत्रपती संभाजीनगर.